नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर पब्लिश केलेली आहे. बघा, या जाहिरातीला तुम्ही राज्यसेवा जाहिरात देखील म्हणू शकतात, कारण यामध्ये मॅक्झिमम पोस्ट ज्या असतात त्या राज्यसेवेच्या असतात. तर त्याच विषयी आपण इन डिटेल मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुम्हाला जाहिरात वाचण्याची गरज नाही, तसेच पुन्हा पुन्हा जाहिरात बघण्याची गरज नाही. एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, इथे ही एमपीएससी ची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आयोगाने काल 29 डिसेंबर रोजी जाहिरात पब्लिश केली. तर बघा, वेळापत्रकानुसार आयोगाने जाहिरात पब्लिश केलेली आहे आणि तुमची प्रिलिम्स जी आहे ती एप्रिल मध्ये आहे. आता आपण जाहिरातीकडे जाऊया. सो बघा, एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाइंड एक्झामिनेशन 2024 म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा राजपत्रित परीक्षा 2024 यामधून बघा, राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, वनसेवा, कृषी सेवा, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, तर या सर्व संवर्गातील पदे भरल्या जातात. पण सध्या जी जाहिरात आलेली आहे ती फक्त या तीनच सेवांसाठी आलेली आहे: राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि वनसेवा. यामध्ये तुम्ही पदसंख्या बघू शकतात: 205 राज्यसेवेची पदं, स्थापत्य अभियांत्रिकी 26 पदे आणि वनसेवेची 43 पदे. अशा प्रकारे 274 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. इतर जे संवर्ग आहे त्यासाठी जाहिरातीमध्ये पदे आलेली नाहीत, कारण मागणी पत्र पोहोचले नसेल आणि त्याच्यामुळे पदं आलेली नाहीत. बघा, नंतर हे वाढवू शकतात. मी पुढे तुम्हाला त्याविषयी डिस्कशन आपण करणारच आहोत. सध्या तरी या तीन संवर्गांसाठी जाहिरात आलेली आहे: राज्यसेवा, स्थापत्य आणि वनसेवा. तर मित्रांनो, माझा आवाज तुम्हाला सर्दीमुळे थोडा वेगळा येत असेल, पण थोडा ऍडजस्टमेंट करून घ्या. बघा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 37 जिल्हा केंद्रावरती तुमची परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी प्रिलिमची परीक्षा होणार आहे. प्रिलिम्स, ओके, गॅझेटेड प्रिलिम्स आहे ही. राज्यसेवा आहे, यामध्ये पद, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे आणि वनसेवा आहे. पदसंख्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. वेतन श्रेणीविषयी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये आपण ते डिस्कस करू. एकूण 274 पदांसाठी सध्या ही जाहिरात आलेली आहे. बघा, यामध्ये एक GR आलेला होता की पदसंख्या नंतर वाढवण्यात यायला नको, पण तो GR रद्द करण्यासंबंधी बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहेत आणि यामध्ये जाहिरातीमध्ये देखील सांगितलेलं आहे की कोणत्याही टप्प्यावर पदसंख्या ही वाढवली जाऊ शकते. म्हणजे तुमची प्रिलिम्सचा रिझल्ट येण्याआधी पदसंख्या वाढली जाऊ शकते असं क्लिअरली म्हटलेलं आहे. त्यामुळे विविध टेलिग्रामवरती जे चाललेलं आहे की म्हणजे डिमोटिवेट करण्याचं काम सुरू आहे की पदसंख्या खूप कमी आहे आणि याच्यामध्ये वाढ होणार नाही, कारण त्या स्वरूपाचा GR आलेला आहे. पण GR रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि जाहिरातीमध्ये देखील म्हटलेलं आहे की पदसंख्या वाढू शकते. काय होत असतं बघा, विविध जे डिपार्टमेंट आहेत ते मागणी पत्रच पाठवत नाही आयोगाला, त्यामुळे ही पदसंख्या कमी आलेली दिसते आपल्याला. त्यांच्या कार्यामध्ये तेवढा स्पीड नसतो असं म्हणू शकतात तुम्ही, किंवा थोडा आळशीपणा देखील त्याला तुम्ही कारणीभूत म्हणू शकता. बघा, अर्ज सादर करण्याचा प्रक्रिया कालावधी काय आहे, तर अर्ज सादर करण्याची सुरुवात 5 जानेवारी पासून होणार आहे, दुपारी 2 वाजेपासून ते 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत. टोटल 20 दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी मिळणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा दिनांक देखील 25 जानेवारी आहे आणि तुम्ही चलनाद्वारे 28 जानेवारी पर्यंत भरू शकतात. म्हणजे जे बँकमध्ये चलन वगैरे तुम्ही जर करत असाल ते प्रोसेस, तर ते 28 जानेवारी पर्यंत करता येईल. परीक्षा दिनांक जो की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर 2024 म्हणजे पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये तुमची मेन्स होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 ते 31 डिसेंबर 2024. बघा, आता थोडं जागांविषयी बोलूया. इथं क्लिअरली लिहिलेलं आहे बघा, 6.4 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीतील नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे, इथं क्लिअरली म्हटलेलं आहे. ओके, सो यालाच अनुसरून मी तुम्हाला सांगितलं की पद ही वाढू शकतात. ओके, सो पुढे बघूया आपण. आता आपण इम्पॉर्टंट माहिती यातून कव्हर करणार आहोत. काही डाऊट असतील तुम्हाला आरक्षणाविषयी म्हणा किंवा इतर काही, तर तुम्ही कमेंट करू शकतात, आपण तिथे बोलूया. पात्रता बघा, पहिली पात्रता म्हणजे भारतीय नागरिकत्व, जे की सर्वांकडे असतं आपल्याकडे. वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा इथे जो तक्ता आहे त्यामध्ये दिलेली आहे तीच तुम्ही कन्सिडर करा. ओके, कारण हीच आयोगाची ऑफिशियल वयोमर्यादा आहे. इतर कुठे वेबसाईटवर वगैरे वाचत असाल तर ती कधी चुकीची दिलेली असते, त्यामुळे इथे क्लिअरली आहे. अराखीव म्हणजे ओपन साठी 38 वर्ष आहे, कमाल वयोमर्यादा आहे ही. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ 43 वर्ष आहे.
अराखीव ओपन 43 वर्ष जर खेळाडू असाल तर, आणि मागासवर्गीयांसाठी देखील 43 वर्ष. माजी सैनिक असाल तर अराखीवसाठी 43 आणि मागासवर्गीयसाठी देखील 43. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आहे. नंतर शैक्षणिक अर्हता बघा, राज्यसेवा परीक्षेसाठी जवळपास सर्व पदांसाठी तुम्हाला फक्त डिग्री लागत असते, पण काही जे पदं आहेत, 2 पदं आहेत बघा, सहाय्यक संचालक आणि उद्योग उपसंचालक, तर यासाठी वेगळी शैक्षणिक अर्हता आहे. ती वाचू शकता तुम्ही स्क्रीनवरती. मी वाचलं काय आणि तुम्ही वाचलं काय, तर स्क्रीनवर मी शो केलेले तुम्ही वाचू शकतात. आणि इतर जी पदं आहेत मित्रांनो, त्यासाठी फक्त विद्यापीठाची पदवी लागते किंवा समतुल्य शिक्षण आपल्याला लागते, म्हणजे कोणतीही डिग्री लागते राज्यसेवेतील इतर पदांसाठी. राज्यसेवेमध्ये यावेळेस पदं तेवढी छान आलेली नाहीत किंवा खास आलेली नाहीत आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं तर डेप्युटी कलेक्टर, DYSP यासारखी पदं तुम्हाला तिथे दिसणार नाहीत. कदाचित ती नंतर ऍड होऊ शकतात, कारण जाहिरात खूप मोठी येणार आहे. शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्या अपेक्षा खूप आहेत या जाहिरातीकडून. आणि व्हिडिओ वगैरे यासारख्या पदांच्या जाहिरात आले आहे, पुढे आपण ते बघणारच आहोत. तर हे झालं आपण शैक्षणिक पात्रताविषयी. वनसेवेसाठी शैक्षणिक पात्रता इथे बघू शकता तुम्ही. जर सहाय्यक वन संरक्षक पदाकरता तुम्ही अर्ज करत असाल तर खाली जे विषय दिलेले आहेत त्यापैकी एका विषयाची विद्यापीठाची पदवी तुम्हाला लागणार आहे. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकीमध्ये स्नातक पदवीधर. ओके. त्यानंतर वनक्षेत्रपाल पदाकरता तुम्ही इथे बघू शकतात, वाचून घ्यायचं आहे बघा, यापैकी कुठली एक तुम्हाला पात्रता लागणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी लागेल, आणि इतर देखील बघा कोर्सेस आहेत किंवा डिग्रीज आहेत त्या इथे ऍप्लिकेबल आहेत. आणि प्रत्येक पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. पूर्व परीक्षेसाठी उमेदवार पात्र असतील जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे, म्हणजे तुम्ही जर तुमच्या डिग्रीच्या लास्ट इयरला असाल तर तुम्ही तेव्हा देखील फॉर्म भरू शकतात. ओके, तुम्ही ऍप्लिकेबल असतात. शारीरिक मोजमापे बघा काही पदांसाठी आहे वनसेवेतील, ते इथे बघून घ्यायची आहे. परीक्षेचे टप्पे बघा, कोणत्याही परीक्षेला किंवा राज्यसेवा तसेच इथे जे संवर्गातील पेपर आहेत ते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या स्वरूपामध्ये होत असतात. राज्यसेवेची पूर्व परीक्षा ही जी आहे ती 400 गुणांसाठी होत असते, ज्यामध्ये CSAT हा क्वालिफाईंग विषय आहे. मुख्य परीक्षा 800 गुणांसाठी आणि इंटरव्ह्यू 100 गुणांचा. अशा प्रकारे 900 पैकी तुमचं मेरिट लागणार असतं. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी फी बघा, ओपनसाठी 544 रुपये आहे, आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा आर्थिक दुर्बल घटक असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल तर 344 रुपये आहे. फी तुम्ही ऑनलाईन पे करू शकतात. खूप सारे ऑप्शन्स तिथे अवेलेबल असतात. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल, तो तुम्ही बघू शकाल. बघा, प्रिलिम्सच्या कट ऑफ वरती तुम्ही मेन्स देऊ शकाल, म्हणजे प्रिलिम्सच्या कट ऑफ इतके मार्क्स जर तुम्हाला आले तर तुम्ही मेन्स देऊ शकाल. जनरल गोष्ट आहे. आता बघा, कोणत्या पदासाठी किती पदसंख्या आहे ते आपण बघूया. राज्यसेवा परीक्षेसाठी एकूण 205 पदं मेन्शन करण्यात आलेली आहे. त्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी एकूण 27 पदे आहेत. कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकतात. पुढे सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा एकूण 40 पदं आहेत. सहाय्यक आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारी एकूण 3 पदं आहेत. हे सर्व राज्यसेवेमधील पदं आहेत मित्रांनो. उद्योग उपसंचालक गट अ एकूण 7 पदं आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त 2 पदं आहेत. त्यानंतर मंत्रालयीन कक्ष अधिकारी 19 पदं आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी 21 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 1 पद आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी 3 पदे आहेत. सरकारी कामगार अधिकारी गट ब 2 पदे आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी किंवा इतर जे पद आहेत बघा, ते इतर जे नावं आहेत त्या पदाचे त्याचे 4 पदं आहेत. पुढे निरीक्षण अधिकारी एकूण 76 पदं आहेत पुरवठा विभागाचे. वनसेवेचे बघू शकतात, सहाय्यक वनसंरक्षक 32 पदे आहेत. वनक्षेत्रपाल 11 पदे आहेत. पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ एकूण 6 पदे आहेत. जलसंधारण अधिकारी गट ब 20 पदे आहेत. सो अशा प्रकारे ही पदसंख्या आहे जाहिरातीमध्ये मेन्शन केलेली. यामध्ये जर काही बदल झाले किंवा नवीन पदं ऍड झाले किंवा संख्या वाढली तर मी त्याविषयी तुम्हाला अपडेट मी देणारच आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या जाहिरातीविषयी जे काही बेसिक माहिती होती ती संपूर्ण इम्पॉर्टंट माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. जाहिरातीची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या वेबसाईटची, तिथे जाऊन PDF डाउनलोड करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.